शाळा कॉलेजेसमध्ये विविध प्रकारचे डे साजरे करण्याचं फॅड वाढलं आहे। मदर्स डे, टीचर्स डे, ग्रँडफादर्स डे असे दिवस साजरे करून कौटुंबिक नातेसंबंधांसंबंधी मुलांना माहिती देत कुटुंबातील त्यांचं महत्त्व सांगण्यात येतं। मात्र टाय डे, साडी डे, व्हॅलेंटाईन डे आणि असे अनेक डे साजरे करून काय साध्य केलं जातं हा संशोधनाचा विषय होईल। निवडणूक आयोगानेही अशा डे साजरे करण्याच्या पद्धतीचा वापर करीत मतदान दिन शाळेत साजरा करून मतदारांमध्ये जनजागृती आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। सध्या भारतात लोकशाही पद्धती आहे। आपण आपले आमदार, खासदार व अन्य प्रतिनिधी लोकशाही मार्गाने निवडणुका घेऊन निवडून देतो, परंतु मतदान हे 35 ते 70% होते। लोकसभा विधानसभांना तर 50 ते 55% मतदान होते। याचा अर्थ 45 ते 50% नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावित नाहीत। या नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क राष्ट्रीय कर्तव्य म्हणून बजवावा, यासाठी हा मतदार जनजागृती दिन साजरा करण्यात येत आहे। बाठिया स्कूल नवीन पनवेलच्या ज्युनियर व सिनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नवीन पनवेल येथे रॅली काढून मतदारांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला। तसेच विके हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनीही मतदार जनजागृती रॅली पनवेलमध्ये काढून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले। गेली 2 वर्ष अशा प्रकारे मतदार दिन साजरा करण्यात येत असल्याची माहिती विके हायस्कूलचे मुख्याध्यापक केडी म्हात्रे सर यांनी आमच्या प्रतिनिधींना दिली। 25 जानेवारी हा दिवस गेल्या 2 वर्षापासून मतदार दिन म्हणून साजरा केला। जागतिक अपंग दिन, महिला दिन, बालक दिन असे विविध दिवस साजरे करत असताना मतदार दिवस साजरा करण्याची आवश्यकता निवडणूक आयोग आणि भारत सरकार यांना वाटलं, म्हणून शाळांच्या माध्यमातून, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गावात प्रभात फेरी काढावी आणि हा मतदार दिवस काय आहे हा साजरा करावा। यासाठी शाळेमधून आज आमच्या निबंध स्पर्धा झाली, सामान्य ज्ञान परीक्षा झाली आणि आता शहरामधून फेरी सुरू आहे। ह्या फेरीचा उद्देश असा आहे, मतदाना दिवशी आपण आपला मतदानाचा हक्क बजावा। हे राष्ट्रीय काम आहे, सर्वात मोठं चांगलं काम आहे। त्या दिवशी त्या दृष्टीनं मतदारामध्ये जागृती करणं हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे। बेसुमार जंगलतोड व सिमेंट जंगलांनी नैसर्गिक जंगलांवर केलेलं अतिक्रमण यामुळे नैसर्गिक समतोल बिघडत चालला आहे। जंगले नष्ट होत चालल्याने छोटे छोटे प्राणी नष्ट होत चालले आहेत। त्यामुळे त्यांच्या जीवावर जगणारे बिबट्या, वाघ इत्यादी हिंस्त्र प्राणी शहरात आपले भक्ष्य शोधण्यासाठी येत आहेत। तीच तऱ्हा पक्ष्यांचीही झाली आहे। दाट जंगलात राहणारे अनेक पक्षी आपले भक्ष्य शोधण्यासाठी शहरात येत आहेत। कळंबोली वाहतूक नियंत्रण विभागाच्या कार्यालयाजवळील एका झाडावर एक घुबड आढळून आले। घुबडाला दिवसा दिसत नसल्याने ते भांबावून गेले होते। त्याची ही असहाय्यता बघून कावळ्यांनी त्याच्यावर हल्लाबोल केला होता। येथील पोलिसांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी कावळ्यांना हाकलून देत घुबडाला झाडावरून खाली उतरवले। तसेच नेचर ऑफ केअरचे अध्यक्ष राजू मुंबईकर यांना बोलावून घुबडाला दाट जंगलात सोडण्यासाठी त्यांच्याकडे दिले। हे एक दुर्मिळ जातीचे घुबड नसलं तरी त्याचं रक्षण करणं आवश्यक असल्याचे राजू मुंबईकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। हा घुबड कळंबोली पोलिसांना पकडला। त्यांनी पकडल्यानंतर कंगनवाडी साहेबांनी मला फोन केला। निसर्ग मित्र माझी संस्था आहे केअर ऑफ नेचर, मला फोन केला की अशा ठिकाणी असं पक्षी आलेला आहे। हा आहे गव्हाणी घुबड। हा लोकसंख्या दुर्मिळ झालेला पण अतिशय हा शहरामध्ये आढळणारा प्राणी आहे। मागच्याच महिन्यामध्ये मी गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये कळंबोलीमध्ये 5 पिल्लं ताब्यामध्ये घेतली होती। त्याचं 1.5 महिन्यात त्यांनी डेव्हलप केली। पूर्ण 2 दिवसात त्यांना अर्धा किलो चिकन लागतं डेव्हलप करून आत्ताच मी 5 दिवसापूर्वी फॉरेस्ट अधिकारी डी पाटील यांच्या सोबत त्यांना जंगलामध्ये रिलीज करून दिले। असे घुबड याची सांगत की तस्करीमध्ये किंवा पैशाचा पाऊस पडल्यामध्ये बराचसा उपयोग केला जातो, पण ते खोटं आहे, असं काही होत नाही आहे। मी माझ्या संस्थेने आत्तापर्यंत 30 ते 35च्या वरती आतापर्यंत घुबड रिलीज केलेले आहेत। पण सहसा रात्री फिरणारा असल्यामुळं, दिवसा याची नजर शार्प नसल्यामुळं, रात्री दिवसाच्या याला कावली जास्त त्रास देत असल्यामुळं हा इझी मिळाला, पण रात्री हा इतका शार्प असतो
की अर्धा ते 1 किलोची कोंबडी वगैरे असेल काय असेल तो इझी उचलून वरपर्यंत नेणारा हा पक्षी आहे घुबड. ह्याची पकड जी पायांची पकड आहे अतिशय तीक्ष्ण आहे. त्या पकडावर हा जी ह्याच्या हातून सोडवणं फार मुश्किल आहे. हा दुर्मिळ असा नाही आहे, हा आपल्याकडे सर्रास भरपूर मिळणारा पक्षी आहे. आपल्याकडे जो दुर्मिळ आहे तो इंडियन रॉक आऊल म्हणजे दुसरा घुबड आहे जो जंगलामध्ये आढळतो. तो घुबड सिंगावाला घुबड त्याला बोलतात. तो अतिशय दुर्मिळ आहे. तो आपल्या याच्यामध्ये बऱ्याचशा परिसरामध्ये कमी होत चाललेला. माझ्याकडे गेल्या वर्षी मला सापडलेले 3 होते, पण आदिवासींनी 2 मारले होते. एक जिवंत होता, त्याला पण डेव्हलप करून. नवी मुंबई जिम्नॅस्टिक असोसिएशन तसेच ॲव्हलॉन हाईट इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीने 10वी जिम्नॅस्टिक स्पर्धा नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या 8 स्पर्धकांनी सुवर्ण पदके जिंकली आहेत. नवी मुंबई जिम्नॅस्टिक असोसिएशन तसेच ॲव्हलॉन हाईट इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीने नवी मुंबई येथे शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नवी मुंबई पनवेल विभागातील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या जिम्नॅस्टिक ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या 15 विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. यातील महिरा नवरेकर, सार्थका नवरेकर, आदित्य भिसे, मनस्वी चव्हाण, सई सावंत, अनिकेत अवसरे, ईश्वरी परब, लतिका मिश्रा या जिम्नॅस्टिक खेळाडूंनी 5 सुवर्ण, 3 रौप्य तसेच 2 कांस्य पदके जिंकून कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे नाव उज्ज्वल केले आहे. या विजेत्यांचे कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष आमदार विवेक पाटील, उपाध्यक्ष सदाशिव साबळे, सीईओ महेश म्हात्रे तसेच प्रशिक्षिका अमृता म्हात्रे यांनी अभिनंदन केले आहे. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे जिम्नास्ट अतिशय हुशार व मेहनती असून यापुढे राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही आपले खेळाडू पदके जिंकतील असा विश्वास प्रशिक्षिका अमृता मोरे यांनी व्यक्त केला. जिम्नॅस्टिक असोसिएशनच्या स्पर्धा त्यात कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमधील मुलांनी एकूण 12 मुलांनी सहभाग घेतला होता. त्याच्यातल्या 9 मुलांना 4 सिल्वर मेडल, 4 गोल्ड आणि 1 ब्रॉन्झ मेडल भेटला. ही मुलं जास्तीत जास्त पुढे जातील त्याच्यासाठी मी भरपूर प्रयत्न करते. महात्मा गांधी मिशनच्या इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स आणि MGM मेडिकल कॉलेज कामोठे यांच्या वतीने दरवर्षी वैद्यकीय सेवेत उत्कृष्ट योगदान देणाऱ्या डॉक्टरांना सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर OP कपूर यांना देण्यात आला आहे. महात्मा गांधी मिशनच्या MGM मेडिकल कॉलेजच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कामोठे येथे MGM मेडिकल कॉलेज येथे आयोजित एका कार्यक्रमात डॉक्टर OP कपूर यांना यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार कुलगुरू डॉक्टर SM कदम यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच अन्य डॉक्टरांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी MGM मेडिकल कॉलेजचे संचालक डॉक्टर कौल, डॉक्टर अलका देशपांडे, डॉक्टर आलोक बॅनर्जी, डॉक्टर सतीश कुलकर्णी यांच्यासहित निवासी डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तज्ज्ञ ज्येष्ठ डॉक्टर्सनी नव्या पिढीच्या हुतकुरू डॉक्टर्सना मार्गदर्शन केले. डॉक्टरांनी रुग्णांना कमीत कमी टेस्ट करायला सांगून आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा वापर करून रुग्णांना चांगली व योग्य दरात सेवा द्यावी. त्यांना विनाकारण वेगवेगळ्या टेस्टच्या चक्रात अडकवून त्यांचा खर्च वाढवू नये असा सल्ला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित OP कपूर यांनी नवोदित डॉक्टर्सना दिला आहे. BC रॉयल नॅशनल अवॉर्ड, धन्वंतरी अवॉर्ड. पण आमच्या आयडिया आहे इथे मी आला आहे फ्युचर जनरेशनला मी गाईड करतो की कसं हार्डवर्क करायला पाहिजे, कसं अचीव करायला पाहिजे, कसं मेडल मिळालं पाहिजे, कसं प्रॅक्टिस करायला पाहिजे. कदम साहेब मुझे बरोबर है, वेरी थैंकफुल टू हिम. यंग जनरेशन डॉक्टर के लिए आप क्या संदेश देना चाहते हैं? किस तरह यंग जनरेशन आई एम गिविंग द इन माय टॉकमध्ये हम देणार की मॉडर्न सगळं डॉक्टर लोक मुश्किल टेस्ट करतात, मुश्किल इन्व्हेस्टिगेशन करतात, ते गलत आहे. पेशंटच्या हिस्ट्री घ्यायला पाहिजे, तपासायला पाहिजे. ही सगळं लोक जो एक्सरे घेते, ब्लड टेस्ट करते, ते पब्लिसिटी करून पब्लिकला ब्रेन वॉश करतात की हेल्थ म्हणजे काय, ब्लड टेस्ट, एक्सरे इज रॉंग. नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील स्कूल बस अपघातांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. अनेक विद्यार्थी या अपघातांमध्ये जखमी झाल्याने आता RTO विभागाने आपल्या कारवाईला सुरुवात केली आहे. RTOच्या स्कूल बस संबंधी सर्व नियमांचं पालन करता येणार नाही असा इशारा देत स्कूल बस कॉन्ट्रॅक्टर्सनी 1 दिवसाचा संपही केला होता. त्यामुळे
आरटीओ विभागाने आता शाळांमध्ये पालक, शिक्षक व बस कॉन्ट्रॅक्टर समिती स्थापन करण्यासंबंधी मोहीम सुरू केली आहे। नवी मुंबई आरटीओ विभागाच्या वतीने स्कूल बसेसचा वापर करणाऱ्या शाळांमध्ये स्कूल बस कमिटीची स्थापना करण्याच्या सूचना दिल्या आहेत, परंतु अजूनही अनेक शाळांनी याबाबत पुढाकार घेतला नसल्याने आता आरटीओ अधिकाऱ्यांनी याबाबत आग्रही भूमिका घेत शाळांच्या मुख्याध्यापकांना भेटून स्कूल बस कमिटी स्थापन करण्याचा आग्रह धरून आवश्यक ते सर्व मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे। या मोहिमेअंतर्गत सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील शाळेत मुख्याध्यापक इनामदार सर यांच्या अध्यक्षतेखाली पालक स्कूल बस कमिटी स्थापन करण्यात आली। यावेळी वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव माने, गोपीनाथ पाटील यांनी पालकांना मार्गदर्शन केले। स्कूल बस कॉन्ट्रॅक्टर आरटीओने घालून दिलेल्या नियमांचं पालन करीत नाहीत, आरटीओच्या कारवाईला घाबरत नाहीत, तिथे पालक आणि मुख्याध्यापकांचं ते कितपत ऐकतील अशी भीती पालकांना वाटत आहे। बऱ्याच शाळेच्या जे कॉर्पोरेट संस्था आहेत किंवा मुख्याध्यापक आहेत त्यांना या बसच्या संदर्भात नवीन नियमावली वर्षापूर्वी सुरू झालेले आहे। एक्झॅक्ट काय पाहिजे जे पूर्ण कल्पना नसल्यामुळं किंवा पेपर काय लागतात, गाडीमध्ये काय पाहिजे असं एवढं सविस्तर चर्चा न करता आल्यामुळं काय बसमध्ये पाहिजे सुधारणा या वर्षभरात झालेल्या नाहीत। त्या पूर्ण प्रत्येक पॉईंटवर सविस्तर माहिती देण्याकरताच आजची महत्त्वाची मीटिंग ही घेतली। समिती स्थापन केलेल्या आहेत, पण त्याच्या मीटिंग कशा शाळेनेच बोलवायच्या आहेत। मध्ये विषय चालला होता मीटिंग कुठं बोलवायची किंवा कुठं घ्यायची, तर असा आमचा निर्णय झालेला आहे प्रत्येक मुख्याध्यापकाने यात मीटिंग घ्यायची आहे। त्यामध्ये 2 पालक पाहिजेत, बसचे मालक कॉन्ट्रॅक्टर पाहिजेत आणि संबंधित विभागाचे वाहतूक शाखेचे निरीक्षक पाहिजेत, आरटीओचे निरीक्षक पाहिजेत। अशी त्या शाळेनं 3 महिन्यातून एकदा मीटिंग घ्यायची आहे आणि त्याला पूर्णपणे शाळेने त्याचं रेकॉर्डिंग ठेवून त्याचा फॉलोअप शाळेनेच घ्यायचा आहे। त्यामुळे आता कमिटी केलेल्या आहेत, पण ते शाळेने मीटिंग घेतले नसल्यामुळं मीटिंगचा विषय मागे पडलेला आहे, पण कमिटी केलेली आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे आम्हीच मित्रमंडळ व शिवसेना शाखा पनवेलच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी समूह गीत गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। गोखले सभागृह पनवेल येथे आयोजित या समूह गीत गायन स्पर्धेत पनवेल परिसरातील शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। यामध्ये डीएबी पब्लिक स्कूल नवीन पनवेल, केवी कन्या विद्यालय, व्हीके हायस्कूल, आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय तसेच अन्य विद्यालयांनी सहभाग घेतला होता। या समूह गीत गायन स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील, माजी जिल्हा प्रमुख माधवराव भिडे, नगरसेवक रमेश गुडेकर, प्रथमेश सोमण, नगरसेविका सुनंदा पाटील, तालुका प्रमुख रामदास पाटील, सुधाकर पाटील, शहर प्रमुख सुनील ठक्कर, चंद्रशेखर सोमण आदींसहित शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या स्पर्धेत आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाने समूह गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला। जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील यांच्या हस्ते त्यांना पारितोषिके देण्यात आली। दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक डीएबी पब्लिक स्कूल नवीन पनवेलच्या विद्यार्थ्यांना मिळाले, तर व्हीके हायस्कूलच्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिकावर समाधान मानावे लागले। तसेच उत्तेजनार्थ पारितोषिकेही अन्य स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली।
यावेळी जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन कार्याचा उपस्थितांना परिचय करून देत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। आज शहराच्या वतीने चांगला माननीय शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही कल्याण शहरामध्ये कार्यक्रम केला। 169 मुलांना स्वेटर वाटली गेली आणि हा कार्यक्रम आम्ही काय करतो, माननीय शिवसेना प्रमुखांनी नुसतं राजकारण केलं नाही, माननीय शिवसेना प्रमुखांनी 80% समाजकारण केलेलं आहे आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना प्रमुखांचे सामाजिक कार्यक्रम व्हायला पाहिजे या हेतूने आम्ही माननीय शिवसेना प्रमुख मुंबईत नसते, महाराष्ट्रात नसते, आपल्याला काय झालं हे सगळ्यांना माहिती असतं। मराठी मन हिंदुत्व जगवण्याचं काम माननीय शिवसेना प्रमुखांनी केलेलं आहे। शिवसेना प्रमुख किती मोठ्या मनाचे आणि किती मोठ्या दिलाचे आहे। आज महाराष्ट्रामध्ये एवढे नगरसेवक झाले, आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, केंद्रीय मंत्री झाले, पण आपल्या घरातल्या माणसाला त्यांनी खुर्ची दिली नाही। ती खुर्ची त्यांनी दिली ती आमच्या सर्वसामान्य माणसांसाठी। या समूह गीत गायन स्पर्धेसाठी संगीतकार मंदार भिडे व गणेश भगत यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले। त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या धामधुमीत काँग्रेस नेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असंतोष उफाळून आला आहे। काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या भ्रष्टाचारी आणि जुलमी कार्यपद्धतीला कंटाळून अनेक काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करीत आहेत। तरघर ग्रामपंचायतीच्या मोह गावातील गौतम कोळी, प्रशांत कोळी, शशिकांत कोळी तसेच महेंद्र कोळी या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसहित काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांना आणि भ्रष्टाचारी कारभाराला कंटाळून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला आहे। शेतकरी कामगार पक्ष मध्यवर्ती कार्यालय पनवेल येथे आयोजित एका कार्यक्रमात आमदार विवेक पाटील, तालुका चिटणीस नारायण घरत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांनी या काँग्रेस कार्यकर्त्यांचे शेतकरी कामगार पक्षात स्वागत केले। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील यांनी यावेळी काँग्रेस नेत्यांच्या भ्रष्ट आणि निष्क्रिय कारभारावर कठोर टीका केली। कोळी, शशी कोळी, महेंद्र कोळी, माझे मित्र श्री विनोद कोळी हे सर्व लोक आज शेतकरी कामगार पक्षामध्ये आलेले आहेत। येत असताना मागील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये हेच लोक काँग्रेसकडून अग्रेसिव्ह होते, ह्याच लोकांनी घर जाऊन काँग्रेसची मतं काढली। आता हे लोक आपल्याकडे आल्यामुळे मला वाटतं मोहोळ गावातली काँग्रेस ही शोधा म्हणजे सापडेल अशी अवस्था आम्ही त्यांची करून ठेवली। 2-3 दिवसामध्ये आणखी 10-12 लोकांचा पक्षप्रवेश मुळात आम्ही करायला मागतोय, त्याच्यामुळे सुद्धा आम्हाला यश येईल। काल परवाच आम्ही किशोर कोळीसुद्धा आपले चांगले कार्यकर्ते पक्षामध्ये घेतले। एक नवीन पिढी, एक नवीन फळी देवेंद्र पाटील आणि भाचेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण मोळगावमध्ये करायला मागतोय। ज्येष्ठ नेते श्री पंढरशेठ पाटील हे पक्षामध्ये सक्रिय झाल्यापासून गावची वेगवेगळी विकासाची कामं आम्ही केली। जवळजवळ देवेंद्र पाटलांनी 35 लाखाचं पाईपलाईनचं काम केल्यामुळं आज हे पाणी प्रत्येक महिलेच्या घरोघरी पोचतंय। त्याच्या डोक्यावरचा हंडा काढण्याचं काम आम्ही मंडळीने केल्यामुळं निश्चितच आम्हाला मतदार हे साथ देतील। कर्नाळा आजतक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिरातींच्या संदर्भात कृपया आमच्याशी संपर्क साधा। आमचा पत्ता आहे कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaaztak@gmail.com।